तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी उर्फ संजीव उर्फ पल्लव। 4 नावं पण व्यक्ती एकच। हा आहे नक्षल्यांचा नवा कमांडर। याच वर्षी मे महिन्यात अबुजमाडच्या जंगलात नक्षलवाद्यांचा मोहोरक्या नंबाला केशव उर्फ बसवराजू सुरक्षा दलांच्या हाती मारला गेला होता। नक्षलवाद विरोधातल्या मोहिमेतला हा आजवरचा देशातला सर्वात मोठा यश मानलं गेलं। मात्र आता नक्षलवाद्यांचं नेतृत्व करणार आहे तेलंगणामधील करीमनगर जिल्ह्यातला देवजी उर्फ संजीव। गडचिरोलीतील दंडकारण्य भागात नक्षल्यांची दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी कार्यरत आहे। याच कमिटीचा सरचिटणीस म्हणून देवजी तर छत्तीसगडमधील 7 आणि महाराष्ट्रातील गडचिरोली अशा 8 जिल्ह्यातील सशस्त्र ऑपरेशनची जबाबदारी कुख्यात नक्षली माडवी हिडमाकडे सोपवण्यात आली आहे। पण नक्षल्यांच्या गोटातील ही आतली माहिती बाहेर कशी आली? नुकतंच एका नक्षलवाद्याने छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। त्याच्या चौकशीत छत्तीसगड पोलीस आणि सुरक्षा दलांना अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे आता नक्षलवाद्यांचं नेतृत्व म्हणजे सरचिटणीसपदी देवजी तर दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सचिवपदी कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा याची निवड करण्यात आल्याचं समोर आलंय। आता नक्षल्यांचा नवा म्होरक्या देवजी उर्फ संजीव नेमका आहे तरी कोण ते पाहूया। 62 वर्षांच्या तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजीचा गेली 35 वर्ष नक्षलवादी कारवायांमध्ये सहभाग आहे। देवजी मूळचा तेलंगणातील कोर्टुला जिल्ह्यातल्या करीमनगरचा। दलित कुटुंबातील आलेल्या देवजीची अत्यंत जहाल नक्षली कमांडर म्हणून ओळख आहे। देवजी नक्षलवाद्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या सेंट्रल कमिटी आणि पॉलिट ब्युरोचा सदस्य राहिला आहे। अनेक राज्यांकडून देवजीवर 6 कोटींपेक्षा जास्त रकमेचं इनाम आहे। गुरिल्ला पद्धतीनं जंगलात सुरक्षा दलांवर हल्ले करण्यात तो तरबेज आहे। राणी बोदली घटनेत 55 तर दंतेवाडाच्या 80 CRPF जवानांचा देवजीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। श्रीलंकेतल्या LTT या संघटनेकडून नक्षलवाद्यांना भूसुरुंग स्फोट तंत्र गनिमी कावा हे शिकवण्यात देवजीची मोठी भूमिका राहिली आहे। आता तेलंगणातील देवजीला एवढी मोठी जबाबदारी दिल्यानंतर नक्षल्यांनी स्थानिक आदिवासी असलेल्या माडवी हिडमाकडेही मोठी जबाबदारी सोपवल्याचं दिसतंय। आता दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचं सचिवपद मिळालेला माडवी हिडमा नेमका कोण आहे तेही पहा। देशाच्या नक्षल इतिहासातील अत्यंत क्रूर नक्षली कमांडर अशी माडवी हिडमाची ओळख आहे। हिडमा छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातल्या पुवरतीचा स्थानिक भूमिपुत्र। अनेक वर्ष नक्षलवाद्यांच्या सर्वात घातक बटालियन 1चं नेतृत्व माडवी हिडमाकडे आहे। हिडमाच्या नेतृत्वात नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलाचं सर्वाधिक नुकसान झालंय। 6 एप्रिल 2010ला ताडमेटला इथं हिडमाच्या नेतृत्वातील हल्ल्यात 76 जवानांचा मृत्यू झाला होता। तर 2013 मध्ये सुकमामध्ये काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 31 काँग्रेस नेत्यांचा मृत्यू झाला होता। हिडमावर महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशात असं मिळून 6 कोटींचं बक्षीस आहे। आता या नेमणुकांनंतर नक्षल्यांनीही योग्य सोशल बॅलन्सिंग साधल्याचं बोललं जात आहे। कारण मूळचा तेलुगू असलेल्या आणि दलित समाजातून आलेल्या देवजीला सर्वोच्च पदावर बसवण्यात आलंय आणि त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आणि मूळचा आदिवासी माडवी हिडमालाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।